आज आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे आदरणीय प्राचार्य आनंदी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या जुन्या परंपरेप्रमाणे वाढदिवस म्हटलं की आम्ही झाड लावतो. आज वाढदिवस आहे आमच्या महाराष्ट्राचे समाजशास्त्री विभाग प्रमुख डॉक्टर भीमरावजी गुंडगे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज जांभळीच्या झाडाचं रोपण केलेलं आहे. आज डॉक्टर्स डे आहे, आज कृषी दिन आहे आणि आज आपले वसंतरावजी चव्हाण यांचीही नाईक यांचीही आज जयंती आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही वृक्षारोपण या ठिकाणी करत आहोत. तर या मंगल प्रसंगी यावर्षी परत आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरात कमीत कमी 100 झाडे परत रोपण करणार आहोत. आणि म्हणून या प्रसंगी आजचे बड्डे बॉय आज ज्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला असे सन्माननीय डॉक्टर भीमरावजी गुंडगे सर त्यांना विनंती करतो की आपण व्यक्त करू. धन्यवाद सरजी. मॉडेल कॉलेज घनसावंगी, सर्व माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य या सर्वांच्या वतीनं माझा आज वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. खरं तर आज कृषी दिन आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची आज जयंती आहे आणि त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण बघतो आहोत की पाण्याचं अल्निनोचं संकट या देशावर मोठ्या प्रमाणात येऊ घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणं ही मानवाची नव्हे तर काळाची गरज ठरलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मॉडेल महाविद्यालयानं ही परंपरा कायम ठेवलेली आहे. दरवर्षी आपण राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून 200, 300, 500 अशी झाडं वृक्षारोपण करतो. आणि आमच्या महाविद्यालयाचं एक ठळक वैशिष्ट्य असं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जर वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही प्रत्येकजण एक त्याच्या वृक्षाचं रोपण करतो आणि ते कायमस्वरूपी जोपासण्याची आम्ही एक प्रकारची हमी देतो. अशा पद्धतीनं आज माझा वाढदिवस निमित्त एक अत्यंत उपयोगी औषधी असं वनस्पती जांभूळ या वृक्षाचं रोपण माझ्या हस्ते केलेलं आहे. आणि खरोखर या जांभळाचं मी अशी हमी देतो आपल्या सर्वांच्या वतीने, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, की ह्याला शेवटपर्यंत आम्ही जोपर्यंत या महाविद्यालयामध्ये आहोत तोपर्यंत याची काळजी घेऊ आणि सर्वांना जांभूळ खायला मिळतील यासाठीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तसेच या छोटेखानी उपक्रमाला सगळ्यांनी फोटो काढा. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे जे झाड इथपर्यंत वाढलेलं आहे ते सर्व या प्राध्यापकांनी जे जांभूळ खाल्लेले आहेत त्या बियापासून हे झाड एवढं तयार झालेलं आहे आणि त्याचा आपण वृक्षारोपण बसून द्यायला एक साईडला. म्हणून मी आदरणीय बाळासाहेब सोनवणे सर, आदरणीय डॉक्टर कमलजी विटोरे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक खंडू नवखंडे सर, डॉक्टर ज्ञानेश्वर खोजे सर, प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक मेश्राम सर, वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय उदय पवार सर, मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी मराठे सर आणि आपल्या महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक आमचे मित्र गणेशजी सुराशी सर, त्याचबरोबर माझे समाजशास्त्र विभागातील माझे सहकारी प्राध्यापक भागवत गोरे सर, तसेच आपलं सतीशजी ब्राह्मणे, अर्जुनजी साबळे, गणेशजी तारगे या सर्वांचं मी माझ्या वतीनं सहर्ष आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आणि माझा वाढदिवस कायमस्वरूपी स्मरणात राहावा म्हणून या झाडाचं वृक्षारोपण केलं. त्याबद्दल सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. तर महाविद्यालय परिसरात आज हजारो झाडे आहेत आणि तसंच परिपाक म्हणून आज रोपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. आपण सर्वांनाही आवाहन आहे की आपणही झाडांचं संगोपन करा. यातच आपल्या सगळ्यांचं सौख्य आणि भलाई समावलेली आहे. आम्ही डॉक्टर बाळासाहेब सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण आवाज
मित्र हो, आता इथे आज मॉडेल कॉलेजमधील समाजशास्त्र विषयाचे प्रमुख डॉक्टर भीमराव पुंडगे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. प्रथमतः पुंडगे सरांना वाढदिवसाच्या आभारपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं एक वृक्षारोपण केलेलं आहे. संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी गुणचरी. खऱ्या अर्थानं झाडाशी माणसाचं असलेलं नातं म्हणजे झाडं आहेत म्हणून आपण आहोत आणि म्हणून श्वासोच्छवास घेण्यासाठी झाडं फार महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून मानवी जीवन मानवी संस्कृती ही झाडाच्या आणि नदीच्या भोवती फिरताना दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं हा एक खूप महत्त्वाचा वृक्षारोपणाचा संस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. तर या अतिशय चांगल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला खऱ्या अर्थानं सुप्त रूप देण्यामध्ये मला वाटतं विठोरे सरांचा फार महत्त्वाचा वाटा आहे आणि ते झाडावर प्रचंड प्रेम करतात. काही लोक झाडाखाली करतात पण ते झाडावर करतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं या आज पुंडगे सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभ हस्ते आपण झाड लावलेलं आहे आणि मला वाटतं की आपण रिटायरमेंट होईपर्यंत या सर्व झाडांची फळं आपल्याला चाखायला पुढे मिळणार आहे. त्यामुळे अधिक प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येक वर्षी एक एक झाड जर लावलं तर मला वाटतं आज जे हजारोनी झाडं आहेत तर हा आपला एक परिसर अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जाईल आणि तो आपण नक्कीच नावारूपास आणू. या ठिकाणी या वृक्षारोपण उपक्रमासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.